श्री स्वामी समर्थ. मेष राशी 16 ते जून 30 पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळणार का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का? प्रेम आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण यातील का? रखडलेली कामे पूर्ण होतील का? आरोग्याची कोणती काळजी घ्यावी लागेल? या पंधरवड्यात नशीब तुमची कितपत साथ देईल? चला जाणून घेऊया मेष राशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा पंधरवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी अनेक नवीन अनुभव, काही अनपेक्षित संधी आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रसंगांनी भरलेला राहू शकतो. अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली घालमेल कमी होऊन परिस्थिती अधिक स्पष्ट दिसू लागेल. काही जुन्या गोष्टींचा शेवट होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळतील. या काळात घाईगडबड न करता संयमाने घेतलेले निर्णय भविष्यासाठी लाभदायक ठरतील. करिअर आणि व्यवसाय. या पंधरवड्यात कार्यक्षेत्रात तुमची वेगळी ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले काम अचानक गती घेऊ शकते. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कल्पनांकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना कामानिमित्त नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. तुमच्या कल्पकतेमुळे इतरांना अशक्य वाटणारे काम तुम्ही सहज पूर्ण करू शकता. मात्र कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना पूर्ण तपासणी करणे आवश्यक राहील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा काळ मिश्र पण आशादायक राहू शकतो. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा थांबलेल्या पैशातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात, परंतु त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन मार्गही खुलू शकतात. घरातील एखादी मोठी खरेदी करण्याचा विचार पुढे जाऊ शकतो. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतील. बचतीकडे अधिक लक्ष दिल्यास आगामी महिन्यांत त्याचा चांगला फायदा होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. जोडीदारासोबत काही महत्त्वाच्या विषयांवर मनमोकळा संवाद होऊ शकतो. गैरसमज दूर होऊन परस्पर विश्वास वाढेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांना आपल्या नात्याबद्दल अधिक स्पष्टता मिळेल. काही व्यक्तींना विवाहासंबंधी चर्चा पुढे सरकताना दिसू शकते. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. दूर राहणाऱ्या व्यक्तींसोबत संपर्क वाढल्याने मनाला समाधान मिळेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक आनंदी राहू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. काही जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला या काळात विशेष उपयुक्त ठरेल. घरातील एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. कुटुंबासाठी वेळ दिल्याने मानसिक समाधान मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ साधारणतः चांगला राहील, परंतु शरीराचा अतिरेक वापर टाळणे आवश्यक आहे. झोपेची कमतरता आणि अनियमित दिनचर्या थकवा वाढवू शकते. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी संभवतात. नियमित व्यायाम, योग आणि पुरेसे पाणी पिणे फायदेशीर ठरेल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी आवडत्या छंदांना वेळ देणे उपयुक्त राहील. आहारात संतुलन ठेवल्यास ऊर्जा टिकून राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासातील एकाग्रता वाढेल आणि अवघड विषय समजण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना एखादी नवीन दिशा किंवा मार्गदर्शन मिळू शकते. जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. मित्रांच्या मदतीपेक्षा स्वतःच्या अभ्यासावर अधिक भर दिल्यास यश जवळ येईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नवीन ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळेल. प्रवास. या पंधरवड्यात काही अनपेक्षित प्रवास घडू शकतात. कामानिमित्त किंवा कुटुंबीय कारणांसाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून भविष्यातील संधी निर्माण होऊ शकतात. काही व्यक्तींना स्थलांतर किंवा नवीन ठिकाणी काम करण्याचा प्रस्ताव मिळू शकतो. प्रवासादरम्यान मिळालेली माहिती पुढील काळात महत्त्वाची ठरू शकते. आध्यात्मिक आणि मानसिक प्रगती. या काळात मन अध्यात्माकडे अधिक आकर्षित होऊ शकते. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. ध्यान, जप किंवा प्रार्थनेमुळे मानसिक शांतता मिळेल. अनेक दिवसांपासून मनात असलेले प्रश्न हळूहळू सुटताना दिसतील. सकारात्मक विचारसरणीमुळे आत्मविश्वास वाढेल. स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकल्यास योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. विशेष सूचना. या पंधरवड्यात कोणत्याही व्यक्तीवर अतिविश्वास ठेवणे टाळा. आपल्या योजना पूर्ण होईपर्यंत त्या सर्वांसमोर उघड करू नका. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. संयम आणि शहाणपणाने वागल्यास अनेक अडथळे सहज पार करता येतील. उपाय. दररोज सकाळी सूर्यदेवांना जल अर्पण करा. ओम भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंगळवारी लाल फळ किंवा लाल वस्तू दान करणे शुभ राहील. हा पंधरवडा मेष राशीसाठी प्रगती, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन दिशा, आर्थिक बाबतीत सुधारणा, नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि मानसिक स्थैर्य यांचा अनुभव मिळेल.
काही आव्हाने समोर आली तरी तुमचा धाडसी स्वभाव आणि योग्य नियोजन तुम्हाला यशाच्या दिशेने पुढे घेऊन जाईल. हा काळ स्वतःची क्षमता ओळखून मोठी पावले उचलण्याचा राहील. हा कालावधी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि अनेक बाबतीत नवी दिशा दाखवणारा ठरू शकतो. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही घटनांमधून महत्त्वाचे अनुभव मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि नियोजन यांचा योग्य मेळ साधल्यास लाभ मिळू शकतो. नातेसंबंधांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाची भूमिका बजावतील. एकूणच हा पंधरवडा घाई करण्याऐवजी योग्य संधी ओळखून स्थिरपणे पुढे जाण्याचा असून तुमच्या प्रयत्नांना हळूहळू सकारात्मक परिणाम मिळू लागतील. धन्यवाद.